काल प्रसाद लाड साहेब मनोजदादांची भेट घेऊन सरकार आणि मनोजदादामध्ये उपोषणाऐवजी काही तोडगा करून मागण्या मान्य कराव्या करण्यासाठीचा शिष्टाईसाठी आले होते। त्यावर लक्ष्मण हाके नावाचा स्वान जाणून बुजून लाड साहेबाला म्हणतो, तू हॉटेलवाला आहेस, तू झाडू पोछा कर आणि हॉटेलवाल्याने असं काही काम करू नये। राजकारणातलं किंवा मराठा आणि सरकारमध्ये त्यांनी जाणून बुजून हस्तक्षेप करू नये असं जाणून बुजून त्याला म्हणायचंय। त्याच्याहून त्याची हॉटेल व्यावसायिकाबद्दल काय भूमिका आहे आणि जाणून बुजून हा सतत मनोजदादावर कसा भुंकत असतो याचं हे उदाहरण आहे। प्रसाद लाड खूप मोठे उद्योगपती आहेत, ते त्यांचा उद्योग त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी करतात आणि ते मुख्यमंत्र्याचे दूत म्हणून किंवा राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे आले असताना किंवा समितीचे उपसमितीचे प्रतिनिधी म्हणून आले असताना तुझ्या पोटात दुखायची गरज नाही। जाणून बुजून तू मनोजदादाबद्दल आणि प्रसाद लाड साहेबाबद्दल अतिशय खालच्या बाबतीत बोललास, त्याच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करतो। हाके नावाच्या श्वानाला मनोजदादावर भुंकल्याशिवाय राहत नाही आणि त्याला सवंग लोकप्रियता किंवा प्रसिद्धी सुद्धा मिळत नाही। यामुळे जाणून बुजून तो मनोजदादावर अतिशय खालच्या भाषेत बोलत असतो। काल प्रसाद लाड साहेब तिथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं 1 लाख लोकांना मी रोजगार देतो, ते एक उद्योजक आहेत, तर त्यांच्यावर आगपाकड केली आणि मनोजदादांना ते भाऊ म्हटल्यामुळे त्याने भाऊ म्हण नाही तर नवरा म्हण असा बोलला। त्याच्यामुळे मला लक्ष्मण हाकेला सांगायचंय, तू ज्या बुलढाण्यात विदर्भात त्या वाघ नावाच्या एका व्यक्तीसमोर फिरतो, तो तुझा का नवरा आहे का, तो त्याची तू ठेवलेली रखेल आहेस, याच्याबद्दल तू बोल। मनोजदादावर बोलण्यापेक्षा आधी स्वतःच बघ। 100-200 लोकात तुला सभा घ्याव्या लागतात आणि मनोजदादांच्या मागे असलेला जनाधार त्यांच्याकडे शासनातले जे लोक येतात, त्यामुळे तुझा जो पोटसे उठलेला आहे आणि सरकार आता त्यांच्या मागण्याची दखल घेते आंदोलनाची, म्हणून तुला मळमळ उचक्या आणि तुझ्या पोटात दुखायला लागले। त्याच्यामुळे तुझी ही गरळ चालू आहे, अशी गरळ ओकणं बंद कर आणि तू तुझ्या समाजाचं धनगर समाजाच्या आरक्षणाचं बघ। उगाच मराठ्यांच्या आडवं येऊन विनाकारण मराठा ओबीसी वाद निर्माण करू नकोस।